त्या बिचारीला काय करणं का माहेराला आली. हा इथे थांबा. चला ऐका एन्जॉय करायचंय. ती बिचारीच्या अंगावर 4 जणी होत्या. चला रेडी. चला बोला जय महेश्वरी. तुम्ही मागं करा ना, मागं करा. तुम्हाला पुढे करा. मागे मागे मागे. मनापासून धन्यवाद. सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आदरणीय ॲडव्होकेट राजेश्रीताई डमरे यांना विनंती करते की 2 शब्द आपण समस्त गौडगावकरांना आपल्या वतीने या ठिकाणी मनोगत व्यक्त करू. कर्तव्यदक्ष आमदार राजेभाऊ राऊत यांच्या सुविध पत्नी सौ कवितावहिनी राऊत, तसेच शिल्पाताई कांबळे, आमच्या सोबत आलेल्या श्वेता डमरे आणि उपस्थित असलेल्या गौडगाव मधील सर्व मैत्रिणींनो, खरं तर कार्यक्रमामध्ये भाषण देऊन व्यत्यय करायचाच नव्हता, कारण आपण इतका सुंदर कार्यक्रम चालू केला होता आणि आपण सर्व महिलांनी या कार्यक्रमासाठी खूप खूप प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे मी आपली सर्वांचे खूप खूप आभारी आहे. आपण सर्वच जणांनी असा या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी मी विनंती करते, कारण महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम आयोजित करणं म्हणजे आमदार राजेभाऊ राऊत यांनी नारी शक्तीचा सन्मान केलेला आहे. आणि आपल्या पुरुषांसाठी सर्वच कार्यक्रम होतात, पण आपल्या महिलांसाठी आपण सर्व महिलांनी आपल्यातील कलागुणांना वाव द्यावा, आपण कुठेतरी व्यक्त व्हावा आणि आपण कुठेतरी आपले स्वतःचे गुण व्यक्त करावे यासाठी असे आयोजित कार्यक्रम आपल्या आमदार राजेभाऊ राऊत यांनी आयोजित केलेले आहेत. या कार्यक्रमाचा आपण सर्व मैत्रिणींनी आनंद घ्यावा. आपल्या महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि या योजनेमध्ये आमदार राजेभाऊ राऊत यांचे सुपुत्र रणवीर भाऊ भैया राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या बार्शी शहर आणि तालुक्यातील एकूण 76 महिलांना लाडकी बहीण या योजनेचा फायदा मिळालेला आहे. आणि या लाडकी बहीण योजनेची मुदत आता 15 ऑक्टोबर पर्यंत आहे. ज्या कोणी महिला राहिल्या असतील त्यांनी आपले फॉर्म भरून घ्यावे. तसेच या महाराष्ट्र सरकारने वयश्री योजना म्हणजे ज्या महिलेचे वय 60 वर्षाच्या पुढे आहे, त्या 60 वर्षाच्या महिलेने 60 वर्षाच्या पुढील महिलांनी, जी महिला अपंग आहे, ज्या महिलेला कानाने ऐकू येत नाही, ज्या महिलेला चष्मा हवाय किंवा कुठला आधुनिक यंत्रणा आपल्या शरीरासाठी हवंय, त्या महिलेला दर वर्षाला 3000 रुपये देण्याचे या शासनाने आयोजित केलेले आहे. त्यामुळं या सर्व योजना राबवण्यासाठी आणि तसेच आपल्या बार्शी तालुक्याचा विकास अत्यंत चांगल्या पद्धतीने आमदार राजेभाऊ राऊत यांनी केल्यामुळे आता नुकतीच उद्या 15 तारखेला आचारसंहिता होईल आणि आपले राजेभाऊ राऊत भारतीय जनता पक्षातून आपली उमेदवारी दाखल करतील. त्यामुळे आपण गौडगावकरांनी जिल्हा परिषद सदस्य तर दिलेलाच आहे, असंच प्रेम आपल्या आमदारकीला आपल्या आमदार राजेभाऊ राऊत यांच्या पाठीशी द्यावं, कारण हा भाऊ आपल्या प्रत्येक अडचणीला तुमच्या पाठीशी राहणार आहेत. पुन्हा आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात, आमचा सन्मान केला, गौडगाव पंचायतीने आमचा सन्मान केला, त्याबद्दल मी आपली खूप आभारी आहे. आणि पुन्हा तुम्हाला एकदा सर्वांना दसऱ्याच्या नवरात्रीच्या शुभेच्छा देते. धन्यवाद.
इच्छा आहे की आपल्या गावच्या नूतन सरपंच सौ वैशालीताई भारत पैकीकर आणि उपसरपंच उमा शिंदे यांचा सत्कार आपल्या वेळात वेळ काढून आलेल्या आमदारींबाई थोडक्यात सौ कविताताई राजभाऊ राऊत यांच्या हस्ते करण्यात यावा अशी मी त्यांना अगदी प्रेमाची विनंती करते. तर दोघींनी समोर या आणि कविताताईतर्फे आपला सत्कार स्वीकारा. वैशालीताई चला सगळे महिला सदस्य पुढे या, पुढे या महिला सदस्य या पुढे. हा या सगळे क्या बात आहे. अभिनंदन. साईडला थांबा, एक ग्रुप फोटो घेऊया. चला 2 एकदा जोरदार टाळ्या या बक्षिसासाठी. ताई भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689322503. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.